नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड लगत सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी खोदण्यात आलेल्या सुमारे 15 ते 20 फूट खोल खड्ड्यात पडून देवांश शुभम डाबेराव वय वर्ष 4 या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. गेल्या 1.5 वर्षांपूर्वी या ठिकाणी बांधकामासाठी मोठा खड्डा जेसीबीने खोदण्यात आला होता. मात्र काही वाद निर्माण झाल्याने संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट सोडून दिलं. परिणामी तो खड्डा तसाच उघडा राहिला. अलीकडील पावसामुळे खड्डा पाण्याने भरून गेला होता, पण त्याभोवती कोणतीही सुरक्षित व्यवस्था, फलक किंवा कुंपण नव्हतं. दरम्यान रविवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी खेळत असताना देवांश हा निष्पाप बालक त्या खड्ड्याजवळ गेला आणि पाण्यात पडला. काही वेळाने त्याचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी परिसरात पाहणी केली, पण तो सापडला नाही. पाण्यावर त्याच्या चप्पल तरंगताना दिसता सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्यांनी पाण्याचा उपसा करून शोध घेतला असता देवांशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्याच्या मृत्यूने कुटुंबियांनी हंबरडा फोडला, तर उपस्थित नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हा मृत्यू ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे असा आरोप केला जातोय. संबंधित मुळे नामक ठेकेदारावर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली. दरम्यान प्रशासनाकडून या प्रकरणात नेमकी कोणती पावलं उचलली जाणार हे पाहणं आता सर्वांचं लक्षवेधी ठरणार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी आबिद शेख, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.